राष्ट्रीय प्रज्ञासूत्र परीक्षा, ज्याला इंग्लिशमध्ये NTSC म्हटलं जातं, ऑल इंडिया लेव्हलची परीक्षा आहे. म्हणजे भारतात जेवढी काही 10वीच्या वर्गात शिकणारे जे विद्यार्थी, विद्यार्थ्यांना या NTSC जी परीक्षा आहे त्या परीक्षेतून आपली जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी दिली जाते. परीक्षा जी आहे ती 2 स्टेजमध्ये असते. पहिली जी स्टेज असते ती सर्वसाधारण जे काही महाराष्ट्र सरकार असेल, गुजरात असेल किंवा इतर जे राज्य आहेत त्या राज्यांमधील त्यांचं जे बोर्ड आहे, मग ते महाराष्ट्र बोर्ड असेल, गुजरात बोर्ड असेल, राजस्थान बोर्ड असेल, दिल्ली बोर्ड असेल, त्या बोर्डच्या माध्यमातला जो काही सिलेबस आहे स्टेट लेवलचा, त्या स्टेट लेवलच्या सिलेबसवर आधारित सुरुवातीला याची जी स्टेज आहे, स्टेज फर्स्ट मध्ये जी परीक्षा असते त्यामध्ये 2 पेपर असतात. पहिला जो पेपर आहे तो SAT, आपण ज्याला म्हणतो सॉलिस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, हा एक 100 मार्काचा पेपर आहे, सॉलिस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. पण सॉलिस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट मध्ये नेमकं काय असतं, आपण जो 10वीला शिकणारा जो काय अभ्यास आहे तो सोशल सायन्सचे सब्जेक्ट असतील, त्याप्रमाणे मॅथ्स असेल, सायन्स असेल, हे सायन्स मॅथ याच विषयावर आधारित 100 मार्काचे प्रश्न आहेत. काही अवघड नाही. एखादा अर्थ जनरल नॉलेजचा प्रश्न विद्यार्थ्यांना जो अवेअरनेस आहे तो अवेअरनेस किती आहे, कोणत्या स्वरूपाचा आहे, त्यासाठी एखादे 2 प्रश्न जनरल नॉलेजच्या माध्यमातून विचारले जातात. सॉलिस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट 100 मार्काचा. याच्यामध्ये दुसरा एक पेपर असतो, तो असतो मेंटल ॲबिलिटी. आणि ही जी मेंटल ॲबिलिटीचा जो पेपर आहे तो 100 मार्काला आहे. आता मेंटल ॲबिलिटीमध्ये आपण याच्यापूर्वी 5वीला, त्याप्रमाणे 8वीला, त्याच्या अगोदर जर आपण जुन्या याच्यात कालखंडात पाहिलं तर 4थीला आणि 7वीला स्कॉलरशिप परीक्षा असायची. ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षा दिलेल्या असतील त्यांना मेंटल ॲबिलिटी किंवा रिझनिंग आपण ज्याला म्हणतो ते काय असतं ते माहिती आहे. पण मेंटल ॲबिलिटीचे जे 100 प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे असतात, कारण या 2 पेपरवर आधारित टोटल 200 मार्काची परीक्षा आहे. आणि या 200 मार्काच्या परीक्षेमध्ये सर्वसाधारण 145 अबाव जे मार्क्स मिळतात ते विद्यार्थी या ठिकाणी स्टेट लेव्हलची पहिली जी लेव्हल आहे ती क्वालिफाय करतात. आणि दुसरी जी लेव्हल आहे ती दुसरी लेव्हल ऑल इंडिया लेव्हलची असते. आणि त्याची जी परीक्षा असते ती सर्वसाधारण मे किंवा जून मध्ये आयोजित केली जाते, मे किंवा जून. आणि ही जी ऑल इंडिया लेव्हलची जी परीक्षा आहे त्यामध्ये विचारले जाणारे स्टेज सॉलिस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट मध्ये CBSE पॅटर्न असतो. CBSE म्हणजे जे NCERT तयार केलेला जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसवर आधारित ही परीक्षा असते. या सॉलिस्टिक ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये कोणत्या केंद्र सरकारच्या लेवलला जी काही परीक्षा आयोजित केली जाते. मग यामध्ये काय होतं, कधी कधी आपल्याला वाटतं अरे हे खूप अवघड आहे किंवा काहीच अवघड नसतं. फक्त त्याचा जो बेस आहे तो बेस तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतला तर या दोन्ही परीक्षा तुम्ही पास करू शकता. आणि याचा एक फायदा असा आहे, या स्टेज सेकंडमध्ये सुद्धा 2 पेपर तुम्हाला क्वालिफाय करायचे. पहिला पेपर आहे सॉलिस्टिक ॲप्टिट्यूडचा टेस्टचा, दुसरा आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट. मेंटल ॲबिलिटी टेस्टला 100 प्रश्न जे असतात ते बुद्धिमत्तेचे असतात, की तुमची वैयक्तिक जी काही कौशल्यता आहे, तुमच्या अंगी असणारी बौद्धिक विचारशक्ती आहे ती विचारशक्ती तुम्हाला या मेंटल ॲबिलिटी टेस्टमधून त्यांना चेक करायची असते. या परीक्षेत तुम्ही पास झाला तर याचा एक फायदा असा आहे NTSCचा, की जे विद्यार्थी 11वीला आणि 12वीला जातील त्यांना 1250 रुपये पर मंथ स्कॉलरशिप मिळते. किती? 1250. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएशनला जाता त्यावेळेस तुम्हाला ही स्कॉलरशिप 2000 रुपये, ही स्कॉलरशिप 2000 होत असते. या 2000 स्कॉलरशिप मध्ये आपली स्वतःची पुस्तके म्हणा किंवा जे दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या गरजा एका महिन्यात तुम्हाला जशा भागवता येतील त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. म्हणजे थोडासा आईवडिलांचा जो काही बोज आहे तो बोज त्या ठिकाणी थोडासा हलका होतो. आणि याचा एक फायदा असा आहे, NTSC किंवा इतर ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला आपली जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता सिद्ध केल्याच्या नंतर ज्या काही IITच्या परीक्षा असतील, JEE म्हणा किंवा ऑल इंडिया AIMC नीट परीक्षा आहे, त्या नीट परीक्षेत जर समजा तुम्हाला ॲडमिशनसाठी जर मार्क्स कमी जर पडले तर त्या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही NTSC जर पास असाल तर त्या NTSC परीक्षेमध्ये तुम्हाला 5% त्या ठिकाणी वेटेज दिलं जातं. म्हणजे तुम्हाला या परीक्षेचा फायदा म्हणजे असा आहे की भारतातल्या जेवढ्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत
संस्था आहे, त्या संस्थेमध्ये तुम्हाला NTC क्वालिफाय असणाऱ्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रायोरिटी देण्यात येते. आणि खूप अतिशय अवघड असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त आपला जो 10वीचा रेग्युलर जो सिलेबस आहे स्टेट लेवलचा, त्याचप्रमाणे नंतर ज्यावेळेस तुम्ही पुढची सेकंड स्टेजला जाता, त्या सेकंड स्टेजला तुम्हाला CBSE पॅटर्न असतो. CBSE पॅटर्न मध्ये काही वेगळा नसतो. इतिहास भूगोल काही चेंज होत नाही, गणिती मेथड चेंज होत नाही, फक्त त्याची लेवल जी आहे थोडीशी हार्डनेस असते. आणि हार्डनेस लेवल आपल्याला जर कम्प्लीट करायची असेल तर आपल्याला खूप चांगला दर्जेदार पद्धतीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. वेळेचं नियोजन असणं आवश्यक आहे. जर तुम्ही वेळेचं ठराविक नियोजन व्यवस्थित केलं, पेपरची मागील 4-5 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका चांगल्या पद्धतीने हाताळल्या तर त्यामध्ये कशाच पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत, त्या प्रश्नांचा रोख कसा आहे, जे पेपर सेट करणारे जे व्यक्ती आहेत ते व्यक्ती नेमकं कोणत्या प्रश्नाकडे जास्त फोकस करतात, त्या प्रश्नाला अनुसरून त्यांना नेमकं विद्यार्थ्यांकडून काय जाणून घ्यायचंय. त्याचप्रमाणे मेंटल ॲबिलिटीचे जे पेपर असतात यामध्ये खूप सोपं असतं, काही अवघड नसतं, फक्त प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. आणि मेंटल ॲबिलिटीमध्ये जे विद्यार्थी चांगली दर्जेदार प्रॅक्टिस करतात ते विद्यार्थी सहज ही परीक्षा पास करू शकतात, काही अवघड नाही. याच्यापूर्वी आपण याचे खूप विद्यार्थ्यांना गायडन्स केलेले आहे. त्या गायडन्सच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी NTSCची परीक्षा पास झालेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी आपली जी गुणवत्ता आहे, म्हणजे ग्रामीण भागातले विद्यार्थी सुद्धा ही परीक्षा जी आहे ती परीक्षा पास करू शकतात, काहीच अवघड नाही. परंतु ग्रामीण भागात मराठीतून हा व्हिडिओ तयार करण्याचा यामागचा उद्देश आहे. ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेतील विद्यार्थ्यांना या परीक्षेबद्दल काहीच माहिती नाही. ती माहिती त्यांच्यामध्ये असणारी जी पोटेन्शियल जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता त्यांना सिद्ध जर करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी NTSCची परीक्षा अवश्य द्यायला हवी. कारण यातून काय होते की ग्रामीण भागातील जे काही गुणवंत विद्यार्थी, त्या गुणवंत विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या माध्यमातून आपली स्वतःची एक वेगळी जी ओळख आहे ती ओळख तयार करता येऊ शकते. आणि या ओळखीच्या माध्यमातून तो पुढे चांगल्या इंजिनिअरिंग म्हणा, मेडिकल म्हणा, चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं एक वेगळं स्थान तयार करण्याचं हे एक प्रायमरी लेवलचं विद्यार्थ्यांकरता तयार करण्यात आलेले एक लेवल आहे. आणि त्या लेवलच्या अनुषंगाने प्रत्येक विद्यार्थी जे ग्रामीण भागातले आहेत, शहरी भागातले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी या NTSCची परीक्षा अवश्य द्यायला हवी, जेणेकरून आपली जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेला अनुसरून आपलं जे कौशल्य आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सिद्ध करायला भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने एक व्यासपीठ दिलेलं आहे आणि त्याचा तुम्ही सगळ्यांनी फायदा. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवणं म्हणजेच आपल्याला 10वीला 90% मार्क पडले, 12वीला 99% मार्क्स मिळाले, मग आपण खूप गुणवत्ता आहोत असं त्यातून सिद्ध होत नाही. तुम्हाला भविष्यात स्वतःच्या पायावर जर उभं राहायचं असेल तर NTSC सारख्या परीक्षेच्या माध्यमातून जे गेलेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपली जी ओळख आहे ती ओळख UPSCच्या परीक्षा असतील, त्याचप्रमाणे MPSCच्या असतील, IIT लेवलच्या अतिशय हार्ड ज्या परीक्षा असतात त्या परीक्षांमध्ये सुद्धा तुमची जी चुणूक आहे, तुमची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता त्या ठिकाणी सिद्ध करायला तुम्हाला काही अवघड जात नाही. जर तुम्ही NTSCच्या माध्यमातून पुढे जर तुमचा प्रवास सुरू केला तर तुमचं भविष्य हे उज्ज्वल ठरू शकतं. यासाठी प्रत्येक ग्रामीण भागातला विद्यार्थी असेल त्याने अवश्य या परीक्षेकडे पाहावं. त्यांचे जे काही शिक्षक असतील त्या शिक्षकांना नेमकं NTSC नेमकं काय असते, त्याच्या स्टेप काय असतात, त्याची परीक्षा आपल्याला कशी द्यायची याची बारकाईने चौकशी करावी. आईवडिलांना नेमकं NTSCचे बद्दल जर माहिती असेल किंवा त्यांचे मित्र कोणी असतील किंवा हे, तर या परीक्षेच्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी या क्षेत्रात यावं, आपली गुणवत्ता सिद्ध करावी आणि या परीक्षा ज्या आहेत या परीक्षेच्या माध्यमातून तुमची गुणवत्ता जी आहे ती वेळोवेळी जर सिद्ध जर होत गेली तर तुमच्या आईवडिलांचं, तुमच्या शाळेचं, मित्रपरिवाराचं एक चांगलं जे गुणवत्ताक्षम जे नाव आहे ते नाव सर्वांच्या समोर येईल आणि भविष्यात तुम्हाला त्याच्या वेगवेगळ्या संधी आहेत त्या संधी या ठिकाणी ज्या भारत सरकारने निर्माण करून दिलेल्या आहेत. आपल्याला केवळ शिकायचं म्हणून शिकायचं नाही तर आपल्याला आपली स्वतःची वेगळी ओळख आणि बदलत्या भारतामध्ये बदलते जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे जे कौशल्य आहे ते कौशल्य तुम्ही या परीक्षा, अशा अनेक परीक्षा आहेत त्याचा आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक परीक्षेची व्यवस्थित माहिती पाहणार आहोत.
तर ज्या कोणा विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या संदर्भात माहिती हवी असेल त्यांनी या आपल्या जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेच्या संदर्भात कोणाला जर माहिती हवी असेल तर प्रत्येकाने आपल्या शाळेत म्हणा किंवा इतर जे काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर याची चांगली माहिती पाहिजे. अभ्यास कसा करायचा, कोणती पुस्तकं हवी आहे, तर याबद्दल आपण प्रत्येक घटकाचं सेपरेट असं स्टेज वाईज आपण त्याचा अभ्यासक्रम, त्याच्यात कोणत्या प्रश्नाला किती वेटेज आहे, त्याचप्रमाणे मेंटल ॲबिलिटी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, याच्या अगोदर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले, यावर आपण पुढच्या व्हिडिओत चर्चा करू. व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा.